तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. सोबत मित्रांनो आज जे पण काही मटेरियल यूज केलं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओला मी घेतोय सुरुवात करून. तर स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर घेतो मी CapCut ॲप्लिकेशन ओपन करून. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे. तर इथं न्यू प्रोजेक्टचा आयकन त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर फोटोजमध्ये या आणि जो तुमचा इमेज आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने मी घेतला एक इमेज सिलेक्ट करून. तर खाली इफेक्टच्या शेजारी क्रिएटिव म्हणून ऑप्शन भेटेल. तर रेटिव्हच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला ओपन होऊन जाणार. तर एक नंबरला ऑप्शन म्हणजे 9.16 तिला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. एवढं केल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेजवर क्लिक करून टाका. खाली भरपूर ऑप्शन भेटते आपल्याला, स्क्रोल डाऊन करा. एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. त्या बेसिक नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका आणि वरती तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार. पोझिशन, स्केल, रोटेट. तर स्केलवर या आणि तो फोटो तुमच्या हिशोबाने त्याला झूम करा. इथं यस म्हणतो. एवढं झाल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला ॲड व्हिडिओ असं ऑप्शन भेटणार. त्याच्यावर क्लिक करून टाका. खाली 5 ऑप्शन शो होऊन जाणार. तर एक नंबरला ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर घेतो मी व्हिडिओ टू एक्सट्रॅक्ट करून सॉन्ग. एवढं केल्यानंतर परत मॉडेलची इमेज क्लिक करा. त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. नॉर्मली पुढं आणा आणि बॅक या. एवढं सर्व झाल्यानंतर तुमचं जे सॉन्ग आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. म्हणजे तुम्ही कंप्लीट त्याच्या लास्टला आली आणि बॅक या. परत तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करून टाका आणि इथे एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. त्या स्प्लाईट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. तर तिथं तुमचा पडला आता कट. तर हा जो पार्ट आहे लास्टचा त्याच्यावर क्लिक करून खाली भरपूर ऑप्शन भेटते, स्क्रोल डाऊन करा. स्टाईलच्या शेजारी डिलीट नावाचा ऑप्शन, त्या डिलीट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. तो पार्ट आपला डिलीट झाला आहे. आणि जे लास्ट ना टॅप टू टेस्ट CapCutचं तर त्याच्यावर क्लिक करून तो पार्ट आपल्याला डिलीट करायचा आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. डिलीट नावाचा ऑप्शन तुम्हाला शो होणार. तर याला घेतो डिलीट करून. ते सॉन्ग आणि फोटो फायनल आपली इथे रेडी झाला आहे. आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी करा तुम्हाला सर्व सांगून देतो. तर बघू शकता. तर आता बीट तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगला बीट तर आपलं पहिले बीट आहे भावानं. तर ते पहिलं बीट आपलं 3 सेकंद. तर 3 सेकंद आल्यानंतर तुमचा मॉडेलची इमेज जो असेल त्याच्यावर क्लिक करून टाका. आणि इथं एक नंबर ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. त्या स्प्लाईट नावाच्या ऑप्शनने क्लिक करून टाकायचं. तिथं आपलं लागलं आहे म्हणजे पहिलं बीट. तर त्याच्या पुढचं बीट म्हणजे ते आहे 7 सेकंद. 2 नंबरचं बीट आपलं 7 सेकंद. 3 नंबरचं बीट म्हणजे 11 सेकंद. बघू शकता. त्याच्या पुढचं बीट म्हणजे प्लेच्या खाली 12 सेकंद. त्याच्या पुढचं बीट म्हणजे 12 सेकंद कंप्लीट. त्याच्या पुढचं बीट म्हणजे प्लेच्या खाली 12 सेकंद. त्याच्या पुढचं बीट म्हणजे 12 सेकंद. तर बघू शकता भावानो. तर इथं 11 सेकंदापासून तर इथं 14 सेकंदापर्यंत तुम्हाला एकसारखे बीट लावायचे. तर पहिल्या बीटला जेवढा गॅप सोडला तेवढं पुढच्या इमेजला गॅप सोडायचा. असं तुम्हाला करून घ्यायचं आहे की 11 सेकंदापासून तर 14 सेकंदापर्यंत. इथं सेकंद सांगता नाही येणार भावांनो, तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे म्हणतो तुम्ही सॉन्गवर ते बीट इथं लावून टाका. 11 सेकंदापासून तर इथं 14 सेकंदपर्यंत. तर आपल्याला व्हिडिओचा लास्ट बीट म्हणजे 14 सेकंद. तर एवढं झाल्यानंतर तर इथं स्टार्टिंगला आल्यानंतर तर मॉडेलची इमेज जो असेल त्याच्यावर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तर मॉडेलची इमेज क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्लेच्या शेजारी की नावाचा ऑप्शन भेटेल. तर ते कीवर क्लिक करून टाका. खाली स्क्रोल डाऊन करा. खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटणार ओव्हरलेच्या शेजारी. त्या बेसिक नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. वरती तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार. पोझिशन, स्केल, रोटेट. तर स्केलवर या आणि इथं फोटो नॉर्मली झूम करून टाका. याची ऑलरेडी माझी साईज होती 145. तर मी ती लक्षात ठेवतो. तुमची जी असेल तुम्ही ती लक्षात ठेवा आणि तिला करून टाकतो मी 155. या पद्धतीने केल्यानंतर इथं यस म्हणतो. नॉर्मली पुढे येतो. पूर्ण आपण बॅक झालो. परत त्या मॉडेलची इमेज क्लिक करून टाका. म्हणजे कंप्लीट त्याच्यात तुम्ही आले लास्टला. परत तिथं की मारा. परत बेसिक नावाच्या ऑप्शनमध्ये या. आणि त्याची जी माझी साईज होती 145 तिला मी इथं लावून टाकतो आणि इथं यस म्हणतो. तर बघू शकता आपलं एक ॲनिमेशन लागून गेला आहे झूम आउटवाला. या पद्धतीने लावल्यानंतर भावना तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा आणि इथं 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे ॲनिमेशन. त्या ॲनिमेशनमध्ये जा आणि तिथं आपण लावला इनमध्ये येऊन फेड इन नावाचा ॲनिमेशन.
त्याची जी स्पीड ठेवली 1.2 सेकंड, आणि इथं यस म्हणतो. एवढं केल्यानंतर तर आपल्या इथं व्हाईट बीट लागतं 3 सेकंदवर, व्हाईट फ्लॅश नावाचं. तर त्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरलीमध्ये एक व्हाईट फ्लॅश नावाचा इथं इफेक्ट भेटून जाईल. त्याला सिलेक्ट करून त्याची साईज ठेवली आपण 1.7 सेकंड, आणि यस म्हणतो. एवढं केल्यानंतर 2 नंबरचं मॉडेलची इमेज त्याच्यावर क्लिक करून टाका. परत तुम्हाला मी जी की सांगितली त्या पद्धतीने की लावून टाकायची. परत एकदा सांगून देतो भावना. तर इथं स्टार्टिंग लिहायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर परत त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून टाका, म्हणजे तिथं आपली की लागली. खाली स्क्रोल डाऊन करा, परत बेसिक नावाच्या ऑप्शनमध्ये या. आणि इथं माझी ऑलरेडी होती 145, तिला मी वाढून घेतो, तिला ठेवतो मी 155. आणि परत पुढे येतो. ॲटोमॅटिक आपण सर्व झालं बॅक. परत तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक, परत की मारा एक, परत बेसिक नावाच्या ऑप्शनमध्ये या, आणि त्याला ठेवायचं आपल्याला 145. आणि इथं यस म्हणतो. बघू शकता लागलं आपलं एक ॲनिमेशन. 2 नंबर जो मॉडेलची इमेज त्याच्यावर क्लिक करून टाका. 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे ॲनिमेशन. तर याला ॲनिमेशन कोणतंच नाही लावली तर यस म्हणतो. आणि खाली स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला फिल्टर नावाचं ऑप्शन भेटेल. तर फिल्टरमध्ये या. फिल्टर नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं मी लाईफमध्ये येऊन ट्युलर्स नावाचं फिल्टर लावलं आहे. त्याची जी साईज ठेवली 10 ठेवली खालून. त्या फिल्टर शेजारी तुम्हाला एक ॲडजस्ट म्हणून ऑप्शन भेटेल, त्या ॲडजस्टवर जा. आणि त्याचा 3 नंबरला सॅच्युरेशन जे आहे भावानो, ती पूर्ण -50 करून टाका, आणि इथं यस म्हणा. एवढं केल्यानंतर बघू शकता इथं परत 7 सेकंद व्हाईट बीट आहे, त्याच्यावर क्लिक करून टाका. आणि तिथं तुम्हाला बघू शकता हा की इफेक्ट भेटतो देन अँड नाऊ, या पद्धतीने देन अँड नाऊ. तर या पद्धतीने इफेक्ट भेटतो. आणि त्याची साईज ठेवली आपण 1.7 सेकंड, इथं यस म्हणतो. एवढे केल्यानंतर परत या पद्धतीने की लावून टाकायची भावनो. परत आता इथं बघू शकता तर 11 सेकंद व्हाईट बीट, त्याच्या व्हाईट बीटवर क्लिक करून टाका. तिथं लावला आपण व्हाईट फ्लॅश, एकदम 0 साईज ठेवली, आणि इथं यस म्हणतो. परत 2 नंबरला 11 सेकंद व्हाईट फ्लॅश लावला, परत त्याच्यावर क्लिक करतो, तिथं लावला व्हाईट फ्लॅश, इथं यस म्हणतो. आता डायरेक्ट त्याच्या पुढचा व्हाईट फ्लॅश आहे म्हणजे तो 12 सेकंद व्हाईट फ्लॅश लावून टाकायचा. परत 12 सेकंद व्हाईट फ्लॅश आहे, त्याच्या पुढे गेल्यानंतर तिथं 13 सेकंद व्हाईट फ्लॅश आहे. आणि आपल्या व्हिडिओचा जो लास्टचं बीट आहे ते म्हणजे 14 सेकंद, तिथं सुद्धा व्हाईट फ्लॅश लावला मी. यापर्यंत लावल्यानंतर आता बघू शकता 2 नंबरची इमेज ॲनिमेशनमध्ये जा. 3 नंबरची इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून टाका, ॲनिमेशनमध्ये जा. 12 सेकंदवरच्या ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तिथं लावला आपण फेड इन, इथं यस म्हणतो. या पद्धतीने लावल्यानंतर परत 13 सेकंदवरच्या इमेजवर क्लिक करून टाका, परत ॲनिमेशनमध्ये जा. तिथं लावला आपण फेड इन 0.5 सेकंद साईड ठेवली, इथं यस म्हणतो. परत या पद्धतीने 14 सेकंदवरचे इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा. तिथं लावला आपण फेड इन 0.5 सेकंद साईड ठेवली, इथं यस म्हणतो. तर या पद्धतीने आपण सर्व लावून घेतलं. आणि इथं इफेक्टमध्ये येतो. इफेक्टमध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून टाका. आणि तर तुम्हाला वरती ट्रेंडिंग, ओपनिंग, क्लोजिंग, लेन्स असे नाव भेटतील. तर स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक नाईट क्लबमधून नाव भेटेल. नाईट क्लबमध्ये या. तिथं आल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश सिलेक्ट करायचा आहे. तर स्क्रोल डाऊन करा, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटेल. तर त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणतो. बघू शकता त्याला 1 सेकंदवर आपण ॲड केलं आहे, त्याला ठेवायचं आपल्या इथं 2-3 सेकंदापर्यंत. तर बघू शकता. आणि याची जी याच्यावर जर क्लिक केलं तर खाली त्याच्या प्रॉपर्टीज ओपन होऊन जाणार. त्या ॲडजस्टचा ऑप्शन भेटेल 1 नंबर, त्या ॲडजस्टमध्ये या. आणि याची स्पीड जी आहे भावनेची स्पीडला लावायची आपल्याला 15, आणि इथं यस म्हणतो. 15 लावल्यानंतर त्या व्हायब्रेशन फ्लॅशवर क्लिक करा, आणि 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे त्याचं कॉपी. तो कॉपी करून टाका इफेक्ट, आणि त्याला दाबून धरणं असं पुढं आणा. पुढं आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे इथं 5 सेकंदापासून तर 6 सेकंदापर्यंत. परत त्याच्यावर क्लिक, त्याला कॉपी करा, परत त्याला दाबून असं पुढं आणा. पुढं आपण लावलाय तो म्हणजे 8 सेकंदापासून तर इथं 9 सेकंदापर्यंत. बघू शकता. एवढं झाल्यानंतर 11 सेकंदवरचं परत व्हिडिओ इफेक्टमध्ये 11 सेकंदवर आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. वरती स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल. तर स्प्लाइटमध्ये या. तर त्याला इथं लास्टला तुम्हाला मिरर थीन नावाचा इफेक्ट भेटेल. तर त्याला सिलेक्ट करून इथं यस म्हणा. सिलेक्ट केल्यानंतर त्याला आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे एवढ्या पार्टपर्यंत, 14 सेकंदपर्यंत. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली प्रॉपर्टी तुम्हाला ओपन झालं आहे. तर 1 नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट, त्या ॲडजस्टवर क्लिक करून टाका. ज्याचं फिल्टर पूर्ण -0 करून टाका. आणि त्याचं वर्टिकल जे आहे भावनो तुमच्या हिशोबाने त्याला सेट करू शकते.
तुमच्या फेसनुसार या पद्धतीने बघू शकता. एवढं झाल्यानंतर फायनली आपला व्हिडिओ तर एक टेक्स्टचं राहिलं बानो. तर तुम्हाला इथं 4 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे ओव्हरली. तर ओव्हरली क्लिक करून टाका आणि इथे ॲड ओव्हरली असं ऑप्शन भेटेल. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाणार आणि जे मी तुम्हाला टेक्स्ट दिलं तुम्ही ते ॲड करून घ्या. तर ॲड केल्यानंतर बघू शकता इथं तर त्याला ठेवायचं आपल्याला फक्त इथं 3 सेकंदापर्यंत. आणि खाली भरपूर ऑप्शन भेटतात. स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला एक बेसिक नावाचं ऑप्शन भेटेल. तर बेसिक नावाचे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही या पद्धतीने तुम्ही ते टेक्स्ट सेट करू शकता आणि इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे ॲनिमेशन. इथं ब्लेंडिंगच्या शेजारी ॲनिमेशनचं ऑप्शन भेटतं. त्या ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर त्याला आपण लावलं आहे फेड इन 1.2 सेकंड साईड ठेवली आणि इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर 2 नंबरचं टेक्स्ट त्या पद्धतीने ॲड करायचं. ॲड ओव्हरलीमध्ये जायचं, परत तेच ॲड करायचं या पद्धतीने. सेम प्रोसेस मी केली आहे बघू शकता. फक्त जे 7 सेकंदाचं टेक्स्ट पाहून त्याच्यावर क्लिक करून टाकायचं. तुम्हाला ते दाखवून देतो मी. इथं 7 सेकंदाचं जे टेक्स्ट राहील त्याच्यावर क्लिक करा, खाली स्क्रोल डाऊन करा, भरपूर ऑप्शन भेटते. तुम्हाला एक ऑपेसिटी नावाचं ऑप्शन भेटेल. त्या ऑपेसिटी मध्ये आल्यानंतर त्याची ऑलरेडी 100 असेल तिथं की मारा, इथं पूर्ण -0 करून टाका आणि या पद्धतीने नॉर्मल पुढे आल्यानंतर इथं 100 करून टाका. इथं यस माना. बघू शकते एक आपलं फेड इन टाईप इथं टेक्स्ट लागलंय. तर वर सेटिंगमध्ये या फ्रेम रेट 60 करून टाका, कोड रेट हाय करून टाका आणि डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.